शिवसेना म्हणजे ठाकरे पक्षाची मातोश्री निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। विधानसभा आमदार दिलीप सोपल, राहुल पाटील हे अनुपस्थित आहेत। वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित राहत असल्याचं कळवल्याची माहिती मिळते। विधानसभा विरोधी पक्षनेत्या संदर्भामध्ये या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांची नावं विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत आहेत। त्यातही अनुभव, विषयांचा अभ्यास, आक्रमकपणा पाहता भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत असल्याचं सांगितलं जात आहे। काही आमदारांचा देखील त्यांच्या नावालाच कौल असल्याचं समजतंय, तर आदित्य ठाकरे यांच्या नावाला देखील शिवसेनेतले काही नेते आणि मुंबईतल्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं समजतंय। आदित्य ठाकरे या पदासाठी इच्छुक नसतील तर सुनील प्रभू यांच्या नावाचा आग्रह मुंबईतल्या आमदारांनी धरल्याची माहिती आहे। दरम्यान पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी तसंच संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आमदारांसोबत आज चर्चा करतायत। वेदांत नेव आपल्याला अपडेट देतील। वेदांत, अमोल, ज्या प्रकारे आपण बघितलं आज आमदारांची बैठक तर उद्या खासदारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलवली आहे आणि आता आमदारांच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून होते आणि त्या दृष्टिकोनातनं पक्षाने नेमके कोणते मुद्दे या अधिवेशनात उचलले पाहिजे, शिवाय ज्या प्रकारे विरोधी पक्ष नेते पदाची जी चर्चा आहे त्यामध्ये कोणाचं नाव समोर येतं किंवा कोणाचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं जातं हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। शिवाय जे डॅमेज किंवा जे आउटगोईंग पक्षामध्ये सुरू आहे ते रोखण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली पाहिजे या सगळ्या संदर्भात सुद्धा आमदारांसोबत आजच्या या बैठकीत चर्चा केली जाते। जवळपास सर्व आमदार उपस्थित आहेत, विधान परिषदेचे सर्व आहेत, विधानसभेचे 3 ते 4 आमदार हे अनुपस्थित आहेत आणि त्यांनी वैयक्तिक कारणामुळे गैरहजर असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे नेमकी रणनीती काय ठरते, विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदाबद्दल कोणाचं नाव समोर येतो का हे बैठकीनंतर आपल्याला कळेल। अमोल, वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।